आणि आता पाहणार आहोत जिल्ह्याकडच्या बातम्या। सोलापूरच्या माढा न्यायालयाच्या विभाजनाविरोधात नागरिक आक्रमक झालेत। नागरिकांकडून माढ्यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदीचा इशारा। सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची रिपरिप, स्ट्रॉबेरीवर परिणाम होण्याची भीती, शेतकरी चिंताग्रस्त। नागपुरातील अंबाझरी तलाव सुरक्षेसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना। नागपूर खंडपीठाच्या दणक्यानंतर सरकारकडून हालचालींना वेग। नागपूरच्या कामठीमध्ये फुटबॉल टुर्नामेंटचे झळकले खलिस्तानचे झेंडे फडकवणाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। वाशिमचा रिसोड मेहकर महामार्गावरील पैनगंगा नदीवरचा जीर्ण पूल धोकादायक स्थितीमध्ये, पुलाला दोन्ही बाजूने कठडे नसल्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता। वाशिम जिल्ह्यातील 957 अंगणवाडी सेविका आणि 985 मदतनीस यांना तात्काळ कामावर रुजू होण्याची नोटीस, रुजू न झाल्यास कामावरून काढून टाकण्याची तंबी। नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाच्या दरात घसरण झाली आहे। अवकाळी पावसामुळे कापसाच्या उत्पन्नात घट झाली आहे। नांदेडच्या खुरगावमध्ये बौद्ध समाज बांधवांकडून महापदयात्रेचं आयोजन, 139 फुटांचा पंचरंगी महाधम्मध्वज घेऊन हजारो बौद्ध बांधव पदयात्रेत सहभागी। 14-10 गुंठे शेतीमध्ये स्ट्रॉबेरीचा मळा फुलवण्यात आलेला आहे। 6 लाखांच्या उत्पन्नाची हमी, नांदेडच्या तरुण शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग।